उमेश पाटील व त्यांच्या बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राशी संबंधित समस्त अधिकाऱ्यांवर येत्या 14 मार्च पर्यंत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून अटक झाली नाहीत तर 15 मार्च पासून आमरण उपोषण करू असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठी आघाडी यांच्या मार्फत मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन इशारा देण्यात आला आहे। माननीय जिल्हाधिकारी यांना दिनांक 2/3/22 रोजी तसे पत्रही दिले आहे। नितीन इंगळे, प्रवीण पवार, नितीन पवार व संजय कुमार पाटील या चारही बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकांची आजपर्यंत चौकशी होऊन कोणतीही कारवाई केलेली नाही। तसेच दिनांक 2/3/22 पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठी व्यापारी आघाडी व लोक जनशक्ती पार्टी विद्यमानाने उपोषण सुरूच आहे। जोपर्यंत गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील। 15 मार्च पासून आमरण उपोषण करू असेही पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले। यावेळी पंकज साळुंखे, दिलीप बाप्पा साळवे, शोभाताई चव्हाण, कुंदन खरात, प्रमोद सोनवणे आदी सर्व पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित होते। प्रमाणपत्र हा विषय आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी सन 2000 ते 2003 या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीने लावून धरला होता। त्यावेळेस कोणीतरी एक तत्कालीन RTI कार्यकर्ते होते, त्यांनी हा विषय त्या कालखंडात लावून धरला होता। त्यानंतर या विषयाला दाबण्यात आलं, बंद करण्यात आलं। का विषय बंद झाला हे अजूनपर्यंत तरी समजलं नाही। आणि नंतर हा विषय जो बंद झाला तर हा विषय रिपब्लिकन पक्षाच्या हाती 2017 डिसेंबरला हा विषय मिळाला आम्हाला पुराव्यांसकट। तर त्यानंतर 2018 सालापासून रिपब्लिकन पक्षानं, रिपब्लिकन मराठा आघाडीनं रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः ठिकठिकाणी जे असे बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक आहेत की ज्या लोकांनी खऱ्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी बळकावल्या आहेत, त्यात नमुना 8 मध्ये फेरफार करून यांनी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र या ठिकाणी उपभोगले आहेत। तर यातले मला 5 अधिकारी मिळाले सार्वजनिक बांधकाम विभागातले। त्यापैकी पहिला एकमेव अधिकारी म्हणजे उमेश प्रभाकर पाटील। या उमेश प्रभाकर पाटलांनी मालपूर येथील ज्ञानेश्वर पंडित पाटील यांचा अमरावती प्रकल्प जो आहे त्या अमरावती प्रकल्पामधला यांनी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे डॉक्टर देसले यांच्या माध्यमातून त्यांनी तो दाखला मिळवला। त्या कालखंडामध्ये डॉक्टर प्रभाकर सीताराम देसले। त्यानंतर या दाखल्यामध्ये त्या कालखंडामध्ये या बनावट दाखल्यांच्या जे दलाल होते या दलालांच्या डोक्यावर त्यावेळेसचे तत्कालीन आमदार शिंदखेडा तालुक्यातले नवे कंसात त्यावेळेस एक धुळे जिल्ह्यातल्या एका आमदारांचा हात होता। आजही ते आमदार महोदय आजही आहेत, आजही ते आमदार आहेत। त्यावेळेस त्यांचा जो हात या सगळ्या दलालांच्या डोक्यावर होता, त्यामुळे या दलालांनी त्या कालखंडामध्ये 2 लाख ते 8 लाख रुपयापर्यंतचा पैसे संबंधित व्यक्तींकडून घेतले। महसूल आयुक्त साहेबांनी त्यांचा दाखला जो होता त्यांचा दाखला हा रद्द केला, उमेश प्रभाकर पाटलांचा। हे दाखला रद्द केल्याचं 17/1/2020 हा निकालपत्र आहे। हा याच्यामध्ये क्लिअर आदेश दिलेले आहेत तत्कालीन विभागीय आयुक्त साहेबांनी की अर्जदार यांचे अर्ज अपील नामंजूर करण्यात येत आहे। उपजिल्हाधिकारी पुनर्वसन धुळे यांच्याकडील आदेश क्रमांक कक्ष 4-1 पुनर्वसन क.बी. 274/2019 दिनांक 3/9/2019 रोजी पारित केलेला आदेश कायम करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी धुळे यांनी प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यात या सगळ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणे हे अपेक्षित होतं, परंतु अजूनपर्यंतही यांच्यावर कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही। फक्त एकमेव उमेश प्रभाकर पाटील यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला। तो गुन्हा दाखल जो करण्यात आला तर तो सुद्धा प्रत्येक शिवसैनिकांसाठी करण्यात आला असं रिपब्लिकन पक्ष आणि लोक जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीरपणाने सांगू शकतो।